गडचिरोली ते आष्टी हा 353C राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा ठरतोय। या रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम 3 वर्षांपासून सुरू करण्यात आलंय। मात्र गडचिरोली ते चामोर्शी रस्त्यावर असलेल्या पोर नदीवरच्या पुलाचं काम अद्यापही अपूर्ण असून वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। आढावा घेतलाय मंगेश भांडेकर यांनी। शहरातून आष्टीकडे जाणाऱ्या 353C या राष्ट्रीय महामार्गाचे काम 2 वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते। या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे। मात्र गडचिरोली ते चामोर्शी दरम्यान सडोदी जवळ असलेल्या पोर नदीवरील हे काम अद्यापही अपूर्ण आहे। या पोर नदीवरील हे पुलावरचे हे जर काम पाहिल्यास या पुलावर मोठमोठी खड्डे पडले आहेत आणि आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून आपण बघू शकता या खड्ड्यांमध्ये कशा प्रकारे पाणी साचले आणि वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागणार आहे। येथे मोठे अपघात घडण्याची शक्यता असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याची अद्याप डागडुजी करण्यात आलेली नाही। अनेक वाहनधारक या जुन्या पुलावरून वाहन न नेता नवीन पुलावरून वाहन चालवतात। पण बघू शकता अशा प्रकारे वळण घेऊन वाहनं नवीन पुलावरून नेली जातात। मात्र नवीन पुलावर सुद्धा पॅचेस भरण्यात आलेले नाही, तिथेही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। त्यामुळे वाहनधारकांना एक प्रकारे तारेवरची कसरत करून हा पूल ओलांडावा लागत आहे। 2 ते 2.5 वर्षापूर्वी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते। या रस्त्याचे जवळपास काम पूर्ण झाले आहे। मात्र पोर नदीवरील या पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे। परिणामी हा पावसाळ्यामध्ये नागरिकांना मोठी कसरत करावी लागणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या विशील मार्गाचे खडीकरण करावे, डांबरीकरण तात्पुरते डांबरीकरण करावे अशी मागणी आहे। मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली।